धागे प्रेमाचे भाग 7. कोल्हापूरच्या त्या जीविकाच्या घराच्या हॉलमध्ये जणू वेळ कोठून गेली होती. बाहेरून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने मांडवातील फुलांचा सुगंध दरवळत होता, पण आतलं वातावरण मात्र कमालीच्या तणावाखाली होतं. अर्जुनने जीविकाचा हात इतक्या घट्ट पकडला होता की त्या पकडीत तिची सुटका होणं तर अशक्य होतंच. पण त्या स्पर्शात अर्जुनची व्याकुळता पण आणि तिची होणारी घालमेल स्पष्ट जाणवत होती. अनिकेतचे वडील ते कोल्हापूरचे एक अतिशय प्रतिष्ठित आणि कडक शिस्तीचे गृहस्थ होते. त्यांचा संताप आता मर्यादेबाहेर गेला होता. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. काय चाललं हे सगळं? आमचा अपमान करण्याची ही कोणती पद्धत आहे? हा तरुण कोण आहे आणि आपल्या मुलीचा हात असा सर्वांसमोर धरण्याची याची हिंमत कशी झाली? असा संतप्त सवाल त्यांनी काकांकडे केला. अनिकेतही आता शांत राहू शकला नाही. तो पुढे सरसावला आणि रागाने म्हणाला, मिस्टर, जे कोणी असाल तुम्ही, आत्ताच्या आता जीविकाचा हात सोडा. आमचा साखरपुडा होणार आहे. ही माझी होणारी पत्नी आहे. भान ठेवा. अर्जुनने अनिकेतच्या डोळ्यात थेट नजर घातली. त्याच्या नजरेत एक प्रकारचा मालकी हक्क होता, पण त्यापेक्षाही जास्त खोलवर दडलेला पश्चाताप होता. अर्जुनचा आवाज करारी पण कातर झाला होता. तो म्हणाला, मी अर्जुन देशमुख आणि जीविका कोणाची होईल हे ठरवणारे तुम्ही कोण? जीविकाने माझ्या आयुष्यात, माझ्या वाड्यात आणि माझ्या हृदयात जे स्थान निर्माण केले त्याची कल्पनाही तुम्हाला येणार नाही. मग तो हळूच जीविकाकडे वळला. त्याची पकड थोडी सैल झाली, पण त्याने तिचा हात सोडला नाही. सॉरी जीविका, मला माफ कर. काल तो प्रोजेक्ट खराब झाला होता म्हणून मी प्रचंड टेन्शनमध्ये होतो आणि तो सगळा अनाठाई राग मी तुझ्यावर काढला. तुला लायकीचे शब्द बोलून मी खरं तर स्वतःचीच लायकी कमी केली आहे. पण आज मी इथे माझी ती घोडचूक सुधारायला आलो आहे. तुझ्याशिवाय देशमुख विला म्हणजे केवळ दगड विटांचं घर आहे. त्याला घर पण देणारी तूच आहेस. जीविकाचे डोळे आता अश्रूंनी डबडबले होते. तिने आपला हात सोडवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण तिचे शब्द फुटत नव्हते. शेवटी ती हुदका आवरत म्हणाली, अर्जुन, पुरे झालं आता. काल तुम्ही मला माझी जागा दाखवून दिली नाही आणि आज इथे येऊन माझ्या घरच्यांची अब्रू वेशीवर टांगताय. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही श्रीमंत आहात म्हणजे कोणाचंही आयुष्य असं बाहुलीसारखं वापरू शकता? काका काकूंनी माझ्यासाठी हे स्थळ शोधले. मला आता सुखाने जगू द्या. प्लीज जा इथून. आणि तुम्ही तर रेवतीसोबत लग्न करत होते ना, मग इथे का आले आहेत तुम्ही? प्लीज जा तुम्ही. तुमच्यासारख्या श्रीमंत माणसांच्या घरात आम्हा गरिबांचं काही काम नाही. आम्ही आमची लायकी सांभाळून आहोत. तेच आमच्यासाठी चांगलं आहे. तिचे बोलणे ऐकून अर्जुनला त्याचे शब्द आठवले. तो रागाच्या भरात तिला खूपच बोलून गेला होता. अर्जुनने अधिकच आवेगाने जणू तिची विनवणी करत म्हटले, नाही जीविका, मी तुला पुन्हा गमावण्याची चूक नाही करणार. तू कोल्हापूरला काय आलीस? जणू पुण्यात माझ्या वाड्याचा मुख्य दिवाच विझलाय. आजी जेवण सोडून रडत आहेत. वरद आणि सोहम तुला वेड्यासारखं शोधत आहेत. आणि माझं काय विचारतेस? मी तुझ्याशिवाय एका क्षणाचाही विचार करू शकत नाही. मला माझं प्रेम ओळखायला उशीर झाला, मान्य आहे, पण आता मी तुला कोणा दुसऱ्याचं होऊ देणार नाही. मग त्यासाठी मला कोणाशीही लढावं लागलं तरी चालेल. आणि रेवतीला मी अगोदरच सांगितलं आहे, माझं तिच्यावर प्रेम नाही आणि कधी होणार पण नाही. कारण खरं प्रेम तर मी तुझ्यावर करतो. हे ऐकताच जीविका शॉक झाली. तिला अर्जुन तिच्यावर प्रेम करतो हे ऐकून तिला काय माहिती खूप छान वाटलं. कारण तिला पण अर्जुनबद्दल फिलिंग्स होत्या. ते पण जेव्हा अर्जुनने तिच्या भावाला हॉस्पिटलसाठी खर्च केला ते कळालं तेव्हापासून. पण अर्जुन आणि तिच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता, म्हणून तिने तिच्या फिलिंग्स दाबून ठेवल्या होत्या. पण आता तिला अर्जुनच्या फिलिंग्स ऐकून खुशी पण होत होती आणि दुःख पण. कारण परिस्थिती पण तशी होती आणि काका काकूंसाठी तिला हे लग्न करणं भाग होतं. तेवढ्यात काका पुढे आले. त्यांचे हात थरथरत होते. ते अर्जुनसमोर हात सोडत काकुळतीला येत म्हणाले, साहेब, तुम्ही खूप मोठे लोक आहात. आमची आणि तुमची बरोबरी नाही, पण माझ्या मुलीच्या आयुष्याशी असं खेळू नका. आम्ही तिचं लग्न मोठ्या अपेक्षेने ठरवले आहे. आता हे कसं शक्य आहे? माझ्या जीविकाने लहानपणापासून खूप सोसलं आहे हो, आणि आज तिच्या आयुष्यात सुखाचे
दिवस येत आहेत तर ते हिरावून घेऊ नका. मी तुमच्या पाया पडतो. पण इथून जा. तेवढ्यात घराच्या उंबरठ्यावर वरद, दीक्षा आणि आजींची एंट्री झाली. आजींनी धावत जाऊन जीविकाच्या काकांचे हात धरले आणि त्यांना खाली वाकण्यापासून रोखलं. भाऊ, तुम्ही असे हात सोडू नका आणि माझ्या या वेड्या नातवाला माफ करा. अर्जुनचा राग एखाद्या वणव्यासारखा आहे, पण त्याचं हृदय मात्र आरशासारखं स्वच्छ आहे. त्याने जीविकासाठी जे केलंय आणि जीविकाने त्याच्यासाठी जे त्याग केला ते केवळ मालक आणि नोकराचं नातं असूच शकत नाही. हे दोन जीव एकमेकांसाठीच ईश्वराने घडवले आहेत. तुम्ही हे समजून घ्या आणि तुमच्या या लाडक्या लेकीचा हात माझ्या अर्जुनच्या हातात द्या. कारण जीविका जरी ओठांनी काही बोलत नसली तरी तिचं अर्जुनवर किती प्रेम आहे हे तिच्या या कातर झालेल्या डोळ्यात स्पष्ट दिसत आहे. ती स्वाभिमानी आहे. तिला वाटतं की तिने काही बोलल्यामुळे तुम्हाला त्रास होईल, पण तिचं मन मात्र इथे नाही आहे. जीविका आता पूर्णपणे भावूक झाली होती. तिने काकांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातलं आर्जव आणि अर्जुनबद्दलची ओढ आता लपून राहिली नव्हती. तिला अर्जुन हवा होता, पण सामाजिक दरी आणि काकांचा मान तिला आवडत होता. अनिकेत हे सगळं बघून प्रचंड अस्वस्थ झाला होता. तेवढ्यात वरदने अनिकेतला एका कोपऱ्यात नेलं आणि मोठ्या समंजसपणे समजावलं. बघा अनिकेतजी, जबरदस्तीने तुम्हाला कदाचित एक पत्नी मिळेल, पण त्यांचं मन कधी तुमचं होणार नाही. जीविकाजींच्या डोळ्यात बघा. तिथे फक्त आणि फक्त माझ्या दादाचं नाव लिहिलं आहे. त्या शांत आहेत, याचा अर्थ त्यांचं हे लग्न मान्य आहे असं नाही, तर त्यांना त्यांच्या कुटुंबाला दुखवायचं नाही. एक माणूस म्हणून तुम्ही एका प्रेमाचा बळी देऊ नका. अनिकेतने जीविकाच्या त्या रडवलेल्या आणि केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याला जाणीव झाली की तो या दोघांच्या मध्ये येऊन एका पवित्र प्रेमाचा गळा घोटत आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या वडिलांकडे वळून ठामपणे सांगितले, बाबा, हा साखरपुडा होणार नाही. जीविकाचं मन इथे नाही आहे आणि दुसऱ्याच्या मनात राहून मी कोणाशी लग्न करू शकत नाही. त्यांना जाऊ द्या. त्यांचंच प्रेम खरं आहे. दुसरीकडे घराच्या बाहेर सोहम आणि साक्षी एक वेगळ्याच दुनियेत होते. साक्षीला जेव्हा सोहमची खरी ओळख कळाली तेव्हा ती चकित झाली. सोहम तिचे हात हातात घेऊन म्हणाला, साक्षी, आज माझ्या दादाने त्यांचं हरवलेलं प्रेम पुन्हा मिळवलंय. पण मला वाटतंय या कोल्हापूरच्या वाटेवर येण्यामागे नियतीने माझंही काहीतरी नशीब लिहून ठेवलंय. साक्षी लाजून गुलाबी झाली होती. तिने फक्त स्मितहास्य केलं. त्यांच्या या चिमुकल्या भेटीत प्रेमाचा एक नवीन अंकुर फुटला होता. तिकडे पुण्यामध्ये रेवती मात्र वैफल्यग्रस्त झाली होती. तिला जेव्हा कळाले की अर्जुन स्वतः कोल्हापूरला गेलाय तेव्हा तिचा संताप अनावर झाला होता. तिने श्वेता काकूंसोबत मिळून शेवटची खेळी खेळली. तिने थेट काकांना फोन करून भडकवण्याचा प्रयत्न केला. काका, तो अर्जुन फक्त वापर करतोय तिचा. तो कधीच लग्न करणार नाही तुमच्या जीविकासोबत. पण काकांनी आता अर्जुनच्या डोळ्यातलं ते खरं प्रेम आणि पश्चाताप पाहिला होता. त्यामुळे त्यांनी रेवतीचा फोन रागात कट केला. मांडवात पुन्हा तोच इमोशनल क्षण आला. अर्जुन सर्व लोकांसमोर जीविकाच्या समोर गुडघ्यावर बसला. त्याने आपल्या खिशातून एक साधी पण अतिशय मोहक अंगठी काढली. जीविका, मी तुला जगातील सर्व सुख देईन, पण आज मी तुला एक वचन देतोय. यापुढे तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येणार नाही. माझ्या त्या चुकीच्या शब्दांबद्दल मी मरेपर्यंत तुझी माफी मागायला तयार आहे. तू माझ्या आयुष्याची खऱ्या अर्थाने जोडीदार बनशील का? मिसेस जीविका अर्जुन देशमुख म्हणून माझ्या आयुष्यात आणि माझ्या वाड्यात कायमची परत येशील? जीविकाला आता स्वतःवर ताबा राहिला नाही. तिने रडत रडतच काकांकडे पाहिल्या आणि काकांनी हसून आणि डोळ्यांनीच संमती दिली. वरद आणि दीक्षाने जल्लोषात टाळ्या वाजवल्या. जीविकाने थरथरत्या हाताने आपला हात अर्जुनच्या हातात दिला. अर्जुनने ती अंगठी तिच्या बोटात घातली आणि तिला सर्वांसमोर मायेने आणि प्रेमाने जवळ घेतले. घरावर फुलांचा जन वर्षाव झाला.
कोल्हापूरच्या त्या जुन्या घराच्या अंगणात आता निरोपाची वेळ आली होती. पण हा निरोप दुःखांचा नसून एका वैभवशाली भविष्याची नांदी देणारा होता. अर्जुन गाडीत बसण्यापूर्वी पुन्हा एकदा जीविकाकडे वळला. जीविका दारापाशी उभी राहून साडीचा पदर बोटाभोवती गुंडाळत आपली घालमेल लपवण्याचा प्रयत्न करत होती. अर्जुनने तिच्याजवळ जाऊन तिचे बोट हळूच दाबत म्हटले, जीविका, आता तुझी सुटका नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता मला घाबरणं बंद कर. मी तुझा होणारा नवरा आहे, तुझा जोडीदार आहे, मालक नाही. जीविकाने लाजत आपली नजर खाली वळवली आणि खूप प्रयत्नाने तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले, हो अर्जुन. तिने पहिल्यांदाच त्याचं नाव इतक्या प्रेमाने आणि अधिकाराने घेतलं होतं. तो शब्द ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावर जणू हजारो दिवे उजळले. त्याने तिच्या कानाजवळ झुकून कुजबुजत म्हटले, नाव घेताना तुझा हा आवाज इतका गोड आहे की मला आता परत घेऊन यायला 4 दिवससुद्धा वाट पाहणं अशक्य वाटते. पण तू काळजी नको करूस. तुझा हा अर्जुन तुला या घरातून देशमुख विलाची मोठी सून आणि माझ्या हृदयाची राणी म्हणून घेऊन जायला अगदी वाजत गाजत येईल. अर्जुनने गाडीत बसताना आरशातून पुन्हा एकदा तिला पाहिलं आणि डोळ्यांनीच खूप प्रेम असल्याचा इशारा केला. पुण्यातील देशमुख विलामध्ये पाऊल ठेवताच वातावरणात लग्नाची विलक्षण लगबग सुरू झाली. वरद आणि दीक्षाची तर लग्नाच्या सजावटीवरून मोठी जुंपली होती. वरद शिडीवर चढून झेंडूच्या माळा लावत होता आणि दीक्षा खाली उभी राहून त्याला हे असं नको तसं लाव असं सांगत होती. वरदने मुद्दाम एक माळ दीक्षाच्या डोक्यावर टाकली, ज्यामुळे तिचं हे हेअरस्टाईल बिघडलं. काय आहे हे वरद, तू कधीच सुधारणार नाहीस ना? दीक्षा चिडून ओरडली. वरदने खाली वाकून तिच्या डोळ्यात बघत विचारलं, बरं झालं आता तरी तू माझ्याकडे बघितलंस. या फुलांच्या रंगात तुझ्या गालावरची लाली किती सुंदर दिसते हे तुला माहिती आहे का? दीक्षा क्षणभर थबकली. तिचे डोळे रागाने मोठे झाले होते, पण मनात मात्र लढीवाळ ओढ निर्माण झाली होती. रात्रीच्या वेळी अर्जुनने जीविकाला व्हिडिओ कॉल केला. जीविका आपल्या खोलीत उशिरा टेकून बसली होती. तिच्या हातातील ती अंगठी होती. फोनची रिंग वाजताच तिने सावरून कॉल उचलला. अजून जागाच आहात अर्जुन की झोप येत नाही आहे? जीविकाने खोडकरपणे विचारले. अर्जुनने आपला चेहरा हातावर टेकवला आणि म्हणाला, झोप कशी येणार? कोल्हापूरला एक जिनियस मुलगी माझं काळीज चोरून बसली आहे. आणि हे काय अजून आहात नाहीत, काय चाललंय? नाव घे ना माझं पुन्हा एकदा. जीविका लाजून लाल झाली आणि म्हणाली, अर्जुन तुम्ही सुद्धा ना, किती खेचत असता माझी. अर्जुन हसून म्हणाला, तुझी खेचायला जी मजा येते ना ती कशातच नाही आहे. पण खरं सांगू, लग्नानंतर जेव्हा तू माझ्या खोलीत येशील तेव्हा तुला माझं सगळं ऐकावं लागेल, अगदी माझं कोंडिंगसुद्धा. जीविका हसून म्हणाली, हो अर्जुन, तुम्ही जे सांगाल ते मी करेन, पण एक अट आहे, तुम्हालासुद्धा माझ्यासोबत स्वयंपाकघरात मदत करावी लागेल. अर्जुनने कपाळावर हात मारला. म्हणजे CEO अर्जुन आता कांदे चिरणार तर? ठीक आहे मॅडम, तुझ्या प्रेमासाठी तेही मान्य आहे. दोघांच्या या प्रेमळ आणि रोमॅन्टिक गप्पांमध्ये रात्र कधी सरली हे त्यांना कळलंच नाही. कोल्हापूरच्या शीतल हवेत सोहम आणि साक्षीनेही एकमेकांना कायमची साथ देण्याचं वचन दिलं. देशमुख विला आता एका ऐतिहासिक लग्नासाठी सज्ज झाला होता, जिथे प्रेमाचे धागे आता कधीच न तुटण्यासाठी विणले गेले होते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग आणि कथेमध्ये पुढे काय होईल ते बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.